जपानमधील एका माकडाचं पिलू सध्या सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। माकड अवघं 7 महिन्याचं आहे। आईनं त्याला टाकून दिलं होतं किंवा सोडून दिलं होतं आणि यानंतर एक त्याला खेळण्यासाठी म्हणा, आधारासाठी म्हणा, एक बाहुला त्याला देण्यात आला। एका माकडिणीसारखा असणारा बाहुला किंवा बाहुली त्याला देण्यात आली आणि हे पिलू त्या माकडिणीसारख्या दिसणाऱ्या बाहुल्याबरोबर अतिशय रममाण झालं आणि त्यांचा जणू काही अनुबंधच तयार झाला। मात्र याची ही दृश्य सगळ्यांनाच अंतर्मुख करून गेली, हेलावून गेली। अनेकांसाठी तर तो भावुक क्षण सुद्धा ठरला आणि हेच नेमका जो आयकेईया नावाच्या कंपनीचा हा जो बाहुला आहे ते आम्ही पुढारी न्यूजच्याही प्रेक्षकांना दाखवणार आहोत, कारण ते किती कशा प्रकारे नेमकं जाणवतं दिसतं हे बघण्यासाठी आपण जाऊयात आमच्या न्यूजरूममध्ये। आदिती आमची अँकर माझी सहकारी आपल्यासोबत आहेत। आदिती, तुझ्याकडे ते बाहुलं आहे, ते दाखवशील का आपल्या प्रेक्षकांना? आणि आज तुझ्या हातात ते बाहुलं असताना कसं तुला स्वतःला एक व्यक्ती म्हणून कसं वाटतं? जर का त्या माकडीच्या पिल्लाला एवढं हेलावून टाकणार असेल, आपण तर माणूस आहोत, आपल्या भावना अधिक तीव्र असतात, काय सांगशील? नक्कीच सर, नक्कीच। आपण पाहतोय की हा ओरंग उटान या प्रजातीचा हा माकड आहे। हे खेळणं आहे आणि हे खेळणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि त्याचं कारण असं आहे की जपानमधल्या एका प्राणी संग्रहालयातला पंच हा छोटूसा माकड, त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्याची आईचा सहवास त्याला लाभला नाही आणि कुठेतरी आपल्याला जसं जगात येताना, जगात पहिलं पाऊल टाकताना आपल्या आईवडिलांचं बोट धरून आपल्याला यावं लागतं, तसं त्याला कुठेतरी त्याची आई जवळ हवी होती, आईची ऊब हवी होती, आईची माया हवी होती आणि तेव्हा त्याची आई अस्तित्वात नव्हती। त्यामुळे तो उदास होता। त्याचे उदासीपणाचे आपण फार फोटो पाहिलेले आहेत आणि तेव्हा त्या प्राणी संग्रहालयातल्या अनेकांनी त्याला वेगवेगळी खेळणी देण्याचा प्रयत्न केला, मात्र पंच काही त्या खेळण्यांसोबत खेळला नाही किंवा काही त्याला ती इतकी आवडली नसतील कदाचित। जेव्हा हा ओरंगुटान जो माकड आहे, या माकडाचं असं सॉफ्ट टॉय हे त्याला देण्यात आलं ना, तेव्हा तो रममाण झाला या खेळण्यासोबत। कारण की हे जर ओरंगुटान ही प्रजात आपण पाहिली तर ही माणसाच्या तितकीच जवळ जाणारी। आता आपण याचे डोळे पाहतोय सर, तर याच्या डोळ्यांमध्ये हे पांढरे ठिपके आहेत। हा अतिशय जवळ म्हणजे माणसाच्या जवळ जाणारा हा प्राणी आहे आणि तितकाच उबदार आहे। त्यामुळे मला वाटतं की त्या पंचलाही त्याची आई कुठेतरी यामध्ये दिसली आणि पंच या खेळण्याला बिलगून वावरताना दिसतोय, त्याच्याशी खेळताना दिसतोय। आता हे माकड आपण पूर्णपणे पाहिलं तर या माकडाला शेपटी नाहीये, म्हणून जो एप्स प्रजात आपण म्हणतो ती माणसाच्या जवळ जाणारी प्रजात असते। माणसाचे जवळजवळ 97% जे DNA असतात ते माणूस आणि या प्रजातीचे जुळतात आणि कुठेतरी याच ज्या भावना आहेत त्या पंचला सुद्धा यामध्ये दिसले। आणि त्यानंतर जर एक महत्त्वाची बाब बघितली आपण सर, तर हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला सोशल मीडियावर तेव्हापासून आहे ना, या खेळण्याची मागणी प्रचंड वाढलेली आहे। म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केलात की आयकियाचा हा खेळणं आहे, तर तिथून तर स्टॉक आउट झालेलीच आहेत या ओरंगुटानची खेळणी आणि त्यानंतर अमेरिका आणि यूएसमध्ये आणि आपण इतर देशांमध्ये, जपानमध्ये पाहिलं तर तिथे सुद्धा आता जवळजवळ स्टॉक आउट झालेला आहे आणि प्रचंड मागणी वाढतीये। $20चं हे मूळ खेळणं आहे, पण आता 10 पट जास्त भावाने विकलं जाते। जवळजवळ ब्लॅकने सुद्धा या खेळण्याची विक्री सुरू आहे। भारतात हे जवळपास 900च्या आसपास आपल्याला मिळतंय, पण फॉरेनमध्ये हे प्रचंड व्हायरल झालंय आणि जवळपास दुप्पट भावाने सुद्धा लोक या खेळण्याचा घेत आहेत। आदिती, एखादं खेळणं काय कोणत्या भावना जागवेल? कोणासाठी ती बार्बी डॉल असेल, मात्र या माकडीणीच्या पिलासाठी मात्र हे बाहुला म्हणजेच आई झाली होती। धन्यवाद आदिती या सगळ्या माहितीसाठी।